नमस्कार. आज आपण अगदी रुचकर असं गरमागरम बटाट्याचं भरीत करणार आहोत. थंडीचे दिवस सुरू झाले की अशा पद्धतीने मेथीची भाजी घालून हे बटाट्याचं भरीत अगदी रुचकर लागतं. इथे आपण बटाट्याचं भरीत करण्यासाठी 4 बटाटे हे छान असे उकडून घेतले आहे. बटाटे उकडून घेताना बटाट्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्या. आता व्हिडिओत बघू शकतात आपण बटाट्यांना छान असं सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे व अशा पद्धतीने आता चाकूच्या साहाय्याने बटाट्यांना उभे आडवे काप देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे भरतासाठी ज्यावेळेस आपण आता बटाटे भाजणार आहोत ते छान असे रुचकर भाजले जातील. आता गॅसवर एक जाळी ठेवली आहे व जाळीवर आपल्याला बटाटा हा छान असा भाजून घ्यायचा आहे. आपण बटाटे भाजून घेतले आहे त्यामुळे अगदी 5 मिनिटात छान असे बटाटे आपले भाजून तयार होतात. आता तुम्ही इथे बघू शकतात एक बाजू बटाट्याची छान अशी भाजली आहे. आता सर्व बटाटे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत व दुसऱ्या बाजूने देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता आपले इथे बटाटे छान असे भाजून तयार आहेत. गॅस बंद करायचा आहे. आता त्यासाठी लागणारा मसाला करण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण व पाव चमचा आपण जिरे बारीक करून घेतले आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर एका कढईत 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं व अगदी थोडासा हिंग घालायचा आहे. आता फोडणी छान तडतडली की त्यावर एक मोठा कांदा थोडासा जाडसर आडवा कापून घेतला आहे. तो आपल्याला छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतवताना आपल्याला हा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतवायचा आहे, फार लाल करायचा नाही. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घातलं आहे. त्यानंतर थोडासा आपल्याला या ठिकाणी कढीपत्ता घालायचा आहे व अगदी थोडीशी या ठिकाणी हळद घातली आहे. या ठिकाणी हळद ऑप्शनल आहे. तुम्ही भरताला हळद घालत नसाल तर नाही घातली तरी काही हरकत नाही. त्यानंतर आता छान असा कांदा परतला की त्यावर आपण दाण्याचा जाडसर पाववाटी कूट घालून घेतला आहे व आता दाण्याचा कूट देखील फोडणीवर छान असा परतून घ्यायचा आहे. दाण्याचा कूट थोडासा जाडसर घातला की दाताखाली दाणे आले की अगदी छान लागते. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे व आता सर्व आपला मसाला परतून तयार आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओत बघू शकतात हाताच्या साहाय्याने कुस्करून आपल्याला बटाटा घालायचा आहे. तुम्ही सुरीच्या साहाय्याने बारीक चिरून देखील घालू शकता. परंतु आज आपण बटाट्याचं भरीत करत आहोत त्यामुळे अशा पद्धतीने हातानेच कुस्करून बटाटा घातला की मग मसाल्यात बटाटा हा छान असा एकजीव होतो व भरताला छान अशी रुचकर टेस्ट येते. आता इथे बटाटा व मसाला आपण छान असा एकत्र करून घेत आहोत. इथे बघू शकतात दाण्याचा जाडसर कूट घातला आहे त्यामुळे दाणे देखील अतिशय छान असे या भरतात दिसत आहेत. त्यानंतर आता 1 वाटी इथे आपण स्वच्छ करून घेतलेली मेथी यात घातली आहे. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर घातली आहे. आता मेथी घातल्यानंतर मेथी व कोथिंबीर घालून आपल्याला हे भरीत साधारण 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बटाट्याच्या भरतात मेथी घातली की छान असा स्वाद येतो व थंडीच्या दिवसात मेथी ही आवर्जून खाल्ली जाते. मुलांना अशा पद्धतीने बटाट्याच्या भरतात ही मेथी खाऊ घातली तर मुले अगदी आवडीने खातील. अशा पद्धतीने अगदी रुचकर स्वादिष्ट असं आपलं आगळं वेगळं बटाट्याचं भरीत तयार आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.